कोपरगाव शहरासह तालुक्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, पोलीस प्रशासनाने केली विनंती। राज्यात दिवसेंदिवस मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होताना दिसून येत आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी गेल्या 7 दिवसांपासून शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देत आपले आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे, आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही आमच्या प्रशासनाच्या मार्फत सरकारला पोहोचवण्याचे काम केले आहे। पुढेही सहकार्य मिळेल। आपण सर्व शहरासह तालुक्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे अशी विनंती कोपरगाव शहर व तालुका पोलीस प्रशासनाच्या वतीने केली आहे। कोपरगाव तालुक्यामध्ये आणि कोपरगाव शहर सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहेत आणि साखळी उपोषणामध्ये सर्व थरातील, सर्व समाजातून, सर्व पक्षातून सर्व पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे। तरीसुद्धा सर्वजण शांततेच्या मार्गाने कायद्यात राहून आणि प्रशासनाला कुठलाही त्रास होणार नाही या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करून हे उपोषण चालू आहेत। त्याचप्रमाणे आम्ही कोपरगाव तालुका PI देसले साहेब, त्याचप्रमाणे आम्ही त्यांना सर्वांना आव्हान केलेले आहेत की आपण आपले आंदोलन शांततेच्या मार्गाने करावेत। त्याचप्रमाणे आपल्या मागण्या या निवेदन आम्ही आमच्या प्रशासनामार्फत सरकारला पोहोचवण्याचे आम्ही कामकाज केलेले आहेत। पुढेही कामकाज आपल्याला सहकार्य मिळेल। आपण सर्व तालुक्यामध्ये सर्व शांततेच्या मार्गाने करावे अशी त्यांना विनंती केलेली आहेत। उपोषणकर्त्यांच्या मागण्या ह्या अगोदरपासूनच आम्ही जाणीव करून आहेत। गेले 7 दिवसापासून लोक उपोषणाला बसले। जिल्ह्याभरात, राज्यभरात सर्व ठिकाणी या पद्धतीने उपोषण सुरू आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने जे यांच्या आरक्षण संदर्भातल्या मागण्या आहे, शासन दरबारी याची दखल घेतलेली आहे। शासनाने समिती निर्माण केलेली आहे, त्याच्यावर अभ्यास चालू आहे, कारवाई चालू आहे आणि त्या कारवाई संदर्भात ती लवकरात लवकर कशी होईल या भूमिकेतनं सकल मराठा समाजाची मागणी आहे आणि शासन देखील त्या भूमिकेतनं कामकाज करत आहे। 7 दिवस झाले कोपरगाव तालुक्यातील, शहरातील सर्व सकल मराठा बांधव हे उपोषणाला अत्यंत शांततेने, कायदेशीर चौकटीत राहून एक समर्थन करत आहेत। निश्चित कौतुकास्पद आहे आणि मी सर्व बांधवांना या माध्यमातून एक विनंती करणार आहे, सर्व तालुका आणि शहर रातील जे मराठा बांधव आहेत, आपण आपल्या मागण्या ज्या लोकशाही पद्धतीने आमरण उपोषण जे लोकांनी ठेवलं आहे त्याला एक समर्थनसाठी आपण ज्या ठिकाणी साखळी उपोषण केलेलं आहे, हा मार्ग लोकशाहीच्या अनुषंगाने योग्य आहे आणि योग्य मार्गाने आपण आपल्या मागण्या मान्य करणे कायद्याला अभिप्रेत आहे आणि तेच कोपरगाववासी करत आहेत। हा निश्चित कौतुकास्पद आहे। कुठल्याही प्रकारचे अप्रिय किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे। प्रशासन ही सर्व खबरदारी घेत असताना हे सर्व काही जनतेच्या हातामध्ये असतं। लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे। तर अशा स्थितीमध्ये समाज बांधवांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि त्या कोपरगाववासी आहेत ते अत्यंत समजूतदार आहेत। गेली कित्येक वर्षे आम्ही आत्तापर्यंत अनुभवलेलं आहे। कोपरगाव तालुका अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी करत नाही की ज्याच्याने कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल। त्यामुळे आत्तापर्यंत जे काही शांततेने हे लोक आंदोलन करत आहेत त्या सर्व सकल मराठा बांधवांचा मी अत्यंत मनापासून आभार मानतो आणि कौतुक देखील करतो। पुढे देखील त्यांनी अशाच प्रकारे प्रशासकीय भूमिकेतनं आणि कायद्याला अभिप्रेत असलेलं आंदोलन करावं एवढी आमची अपेक्षा आहे। काही ठिकाणी आत्महत्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत, पोलीस प्रशासन या त्याने आपण काय आवाहन? आत्महत्या करणं हे कोणत्याही समस्येवरचा उपचार नाही आहे। आत्महत्या करणं हे व्यक्तिगत माणसाचं मत असतं। ते व्यक्तिगत माणसाचं काही सफोकेशन झाल्यानंतर त्याला एक्झिट नाही भेटलं तर अशा परिस्थितीत आत्महत्या होत असतात। समाज बांधवांना विनंती राहील किंवा इतर सर्व कोणत्याही व्यक्तीला आत्महत्या कधी करू नका। आत्महत्या करण्याची वेळ आलीच तर आपले काउन्सिलिंग सेंटर आहेत, नाही काउन्सिलिंग सेंटर सापडलं तर शेवटच्या स्टेजला पोलीस प्रशासन आहे, आमच्याकडे या, आम्हाला फोन करा, आम्ही आपल्या मदतीसाठी हजर आहोत। पण आत्महत्या करणं हे सोल्युशन नाही आहे। लोकशाही मार्गाने आपण आंदोलन करत आहेत त्याला आपण समर्थन करावं। कुठल्याही प्रकारे हिंसक घटना किंवा आत्मदहन किंवा आत्महत्यासारख्या प्रकार आपण कोणी करू नये असं देखील आपण नम्र विनंती आपण सगळ्यांना करत आहोत।